अहिल्यानगर येथील एक युवक बेपत्ता झाल्याची घटना घडली होती आणि त्यातच एका विहिरीत शिर हात नसलेला मृतदेह 12 मार्चला आढळला होता. मात्र हा मृतदेह 20 वर्षीय तरुणाचा असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी श्रीगोंदा शिरूर तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या दानेवाडी शिवारातील विहिरीत मृतदेह टाकला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत मृतदेहाचं गूढ उकलण्यास सुरुवात केली आणि आज सकाळी 15 मार्चला दुसऱ्या एका विहिरीमध्ये एका गाठोड्यामध्ये मृतदेहाचे इतर अवयव सापडले आहेत. त्यामुळे तो मृतदेह माऊली गव्हाणेचाच असल्याचं स्पष्ट झालंय. मिळालेल्या माहितीनुसार दानेवाडी येथील पहिल्या विहिरीमध्ये अर्धवट विचित्र मृतदेह बुधवारी 12 मार्चला सापडला होता. त्याच विहिरीच्या शेजारी आज दुसऱ्या विहिरीमध्ये एक गाठोडं सापडले. त्या गाठोड्यामध्ये शिर, 2 हात, 1 पाय असे अवयव आढळून आले. त्यानंतर माऊली गव्हाणे याच्या आईने शिराच्या डाव्या कानातील बाळीवरून तो मृतदेह बेपत्ता असलेल्या माऊली याचाच असल्याचं सांगितलं. घटनेचा पुढील तपास आणि आरोपींचा शोध अहिल्यानगर पोलीस करत असून क्रूरपणे खून करणाऱ्या क्रूरकर्म्यांचा छडा लवकरच लावणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.